नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभम आणि आपण पाहत आहात बायोलॉजी विथ डॉक्टर शुभम. मागच्या दोनही व्हिडिओंना भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिसणाऱ्या लाल सबस्क्राईब बटनवर नक्की क्लिक करा. हे व्हिडिओज खास तर 11वी व 12वीच्या नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजतील अशा प्रकारे बनवण्यात आलेले आहेत. तर कृपया जे कोणी विद्यार्थी 7वी ते 12वीचे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता आपण डिस्कस करणार आहोत स्टेप्स ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे. रेस्पिरेशन इज अ प्रोसेस बाय विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिलीज एनर्जी फ्रॉम द फूड. म्हणजे जे पण आपण खातोय फूड त्यापासून एनर्जी रिलीज करणे याला म्हणतात रेस्पिरेशन. आता जे आपण डिस्कस करणार आहोत दॅट आर स्टेप्स ऑफ रेस्पिरेशन, म्हणजे रेस्पिरेशन कसं होतं. ठीक आहे, तर पहिली डायग्राम घेतलेली आहे. या डायग्राम मध्ये बघा, बेसिकली ट्रेकिओब्रॉन्कियल ट्री दाखवण्यात आलेला आहे. वरून नॉस्ट्रिल पासनं ते अल्व्होलाई पर्यंत डिव्हिजन दाखवले. हा जो ऑक्सिजन आहे हा आहे ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन. तर तो आत घ्यायचा आणि आतला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडायचा. हे बेसिक आहे रेस्पिरेशन मध्ये. हा जो O2 आहे ऍटमॉस्फेरिक एअर त्याला आत घेणे याला म्हणतात इन्स्पिरेशन आणि आतला जो CO2 आहे त्याला बाहेर सोडणे याला म्हणतात एक्सपिरेशन. ठीक आहे, तर हा जो ऍटमॉस्फेरिक एअर आहे तो पहिल्यांदा कुठे जाणार, नॉस्ट्रिल्स. नॉस्ट्रिल मधून नेझल कॅव्हिटी, नेझल कॅव्हिटी मधून ट्रकिया, ट्रकिया मधून ब्रॉन्कस, ब्रॉन्कस मधून पुढे डिवाइड होत जाणार अल्व्होलाई मध्ये. ठीक आहे, याला म्हणायचं इनहेलेशन. आणि आता आतमध्ये डिफ्युजन होतो. O2 कम्स इन, गॅस एक्सचेंज इन अल्व्होलाई अँड CO2 गोज आउट. हे जे गॅस एक्सचेंज आहे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आतमध्ये CO2 असतो तो CO2 बाहेर जातो. सेम अल्व्होलाई, ब्रॉन्कस, ट्रकिया, नेझल कॅव्हिटी, नॉस्ट्रिल आणि बाहेर हा जो CO2 आहे तो बाहेर जातो, त्याला म्हणायचं एक्झेलेशन. दोन गोष्टी, इनहेलेशन आणि एक्झेलेशन. या स्टेप्स परत डिस्कस केलेल्या स्टेप बाय स्टेप. पहिलं ऍटमॉस्फेरिक एअर. ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये जो O2 असतो तो आतमध्ये घेणे. आतमध्ये आला, लंग्स मध्ये, अल्व्होलाई मध्ये आला. त्यानंतर अल्व्होलाई मध्ये अल्व्होलाईच्या सराउंडिंग कॅपिलरीज असतात, अल्व्होलार कॅपिलरीज. त्यामधून तो जाणार कॅपिलरीज थ्रू ब्लड मध्ये जाणार आणि ब्लड मध्ये पुढे कुठे कॅरी होणार, तो टिश्यू आणि टिश्यू मध्ये सेल्स मध्ये कॅरी होणार. आला पुढे टिश्यू आणि सेल्स मध्ये. आता सेल्स मध्ये काय होतं, हा जो पण ऑक्सिजन आला तो कशासाठी युटिलाइज केला जातो, कॅटाबॉलिक रिएक्शन साठी युटिलाइज केला जातो, ज्याच्यामधून आपल्याला एनर्जी प्रोडक्शन करायचं. ही रिएक्शन काही विद्यार्थ्यांना माहिती असेल. तर C6H12O6 काय असतं, ग्लुकोज. जेव्हा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं त्यातून एनर्जी प्रोडक्शन होतं, एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. तर ही रिएक्शन बघा, ग्लुकोज प्लस O2 इट प्रोड्युसेस 6CO2, 6H2 अँड ATP. आपल्यासाठी इथे महत्वाचं काय, ATP. तर समजलं, दिस इज अ कॅटाबॉलिक रिएक्शन ज्याच्यामुळे एनर्जी प्रोडक्शन होतं. ह्या आहेत सिंपल स्टेप्स. ओके, आता डिफ्युजन जसं बोललो होतो मी, डिफ्युजन दोन ठिकाणी होतं. एक तर पहिलं डिफ्युजन होतं अल्व्होलाई मध्ये आणि सेकंड डिफ्युजन होतं टिश्यू किंवा सेल्युलर लेवलला. व्हॉट इज डिफ्युजन? डिफ्युजन इज फ्लो ऑफ गॅसेस फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. आता ही आहे अल्व्होलाई, ही आहे अल्व्होलार कॅव्हिटी. ठीक आहे, ही बाहेरून एअर आतमध्ये येते अल्व्होलार कॅव्हिटी मध्ये. ही अल्व्होलार कॅव्हिटी मधले एअर कुठे जाणार आहे, अल्व्होलार कॅपिलरी मध्ये. हे जे सराउंडिंग कॅपिलरीज दाखवले जातात, ही सराउंडिंग जी आहे ती कॅपिलरी आहे. तर अल्व्होलाई मधले एअर डिफ्युजनने जाणार कॅपिलरीज मध्ये, अल्व्होलार कॅपिलरीज मध्ये, आणि ती पुढे जाणार ब्लड मध्ये आणि टिश्यू आणि सेल्सच्या लेवलला.
ही डायग्राम एकदा डिस्कस करूयात आपण. आता या डायग्राम मध्ये काय काय लेयर्स आहेत. पहिला आहे अल्व्हेओलार कॅव्हिटी, पहिली. दुसरी अल्व्हेओलार कॅव्हिटीच्या सराउंडिंग जे आहे ते आहे स्क्वॅमस इपिथेलियम. हे आहे स्क्वॅमस इपिथेलियम, समजलं. त्यानंतर पुढे येतो बेसमेंट मेम्ब्रेन, हा येलो कलरचा आहे बेसमेंट मेम्ब्रेन. त्यानंतर शेवटी कॅपिलरी, कॅपिलरीची जी आतली लाईनिंग आहे त्याला म्हणायचं एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी. आणि त्यानंतर कॅपिलरीचे लुमेन, ही आहे लुमेन, समजलं. हा आहे एनसीईआरटीचा टेबल जो 2023 मणिपूरच्या नीट एक्झाम मध्ये विचारण्यात आला होता, तर आपण ते डिस्कस करूयात एकदा. त्यामध्ये 5 स्टेप्स मध्ये डिवाइड केलेले रेस्पिरेशन. पहिली स्टेप आहे ब्रीदिंग और पल्मोनरी व्हेंटिलेशन बाय विच एटमॉस्फेरिक एअर इज ड्रॉन इन. तर बेसिकली जे बाहेरची हवा आहे ते आतमध्ये घेणे. अँड CO2 रिच अल्व्हेओलार एअर इज रिलीज्ड आउट, जे आतमधले CO2 रिच एअर असते अल्व्हेओलाई मधले ते बाहेर काढणे, पहिली. दुसरी डिफ्युजन ऑफ गॅसेस अक्रॉस अल्व्हेओलार मेम्ब्रेन, जसं आपण या डायग्राम मध्ये डिस्कस केलं होतं ते डिफ्युजन होतं, पहिलं डिफ्युजन अक्रॉस अल्व्हेओलार मेम्ब्रेन. तिसरी स्टेप ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय द ब्लड, जे अल्व्हेओलार कॅपिलरी मध्ये ब्लड आलं होतं ते पुढे जाणार टिश्यूज आणि सेल्स कडे जाणार. चौथी स्टेप डिफ्युजन ऑफ O2 अँड CO2 बिटवीन ब्लड अँड टिश्यूज. आता टिश्यू लेवलला जे डिफ्युजन होतं त्याच्यामध्ये उलट होतं, O2 आत जातो आणि CO2 बाहेर येतो. आणि शेवटची स्टेप युटिलायझेशन ऑफ O2 बाय द सेल्स, जो सेल्स मध्ये O2 आला होता ब्लड मधून त्या O2 चं युटिलायझेशन होतं कॅटाबॉलिक रिएक्शन साठी, ज्यामधून एनर्जी प्रोडक्शन होतं, ATP प्रोडक्शन होतं, समजलं. ही जी हे सेल्युलर रेस्पिरेशन 12व्या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे ते आपण नंतर डिस्कस करू. अजून 2 कॉन्सेप्ट्स आहेत तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलेल्या. पहिला कॉन्सेप्ट आहे रेस्पिरेटरी रेटचा. काय असतं रेस्पिरेटरी रेट? रेस्पिरेटरी रेट इज बेसिकली आपण किती वेळा श्वास घेतो, इनहेलेशन एक्सेलेशन, याला एक काउंट करायचं. असं आपण एका मिनिटात किती वेळा करतो त्याला म्हणतात रेस्पिरेटरी रेट. सो रेस्पिरेटरी रेट इज नंबर ऑफ ब्रीदिंग सायकल्स पर मिनिट. नॉर्मल ॲडल्ट मध्ये किती असतो तो 12 ते 16 पर मिनिट असा असतो. म्हणजे एका मिनिटात आपण 12 ते 16 वेळा श्वास घेतो नॉर्मली. त्यासाठी एक व्हिडिओ दाखवलेला, हा व्हिडिओ एका पेशंटचा आहे. जेव्हा चेस्ट वरती जाते त्याला म्हणतात इनहेलेशन एक्झेलेशन, इनहेलेशन एक्झेलेशन, इनहेलेशन एक्झेलेशन, ठीक आहे, समजलं. ही असते ब्रीदिंग सायकल. पुढे अजून एक कॉन्सेप्ट आहे स्पायरोमीटरचा. व्हॉट इज स्पायरोमीटर? स्पायरोमीटर इज अ मशीन यूज फॉर एस्टिमेशन ऑफ व्हॉल्यूम ऑफ एअर इन्व्हॉल्ड इन ब्रीदिंग मुवमेंट्स. ही जे आपण ब्रीदिंग मुवमेंट करत होतो त्यामध्ये हवा किती आत जाते, किती आत राहते, किती आपण बाहेर काढतो, हे सर्व मेजरमेंट्स घेण्यासाठी एक मशीन वापरतात, त्याला म्हणायचं स्पायरोमीटर. हे सिंपल एक डायग्राम दाखवलेले स्पायरोमीटरचे. एक्झॅक्ट रिअल लाईफ मध्ये असं स्पायरोमीटर दिसेल असं नसतं, तुमच्या अंडरस्टँडिंग साठी स्पायरोमीटर मी दाखवलेलं आहे. ही आहे स्पायरोमीटरची मशीन, ही आहे स्क्रीन आणि हा आहे पेशंट, ठीक आहे. तर असा एक पाईप असतो ज्याच्यामधून हवा आपल्याला फुकायची असते आणि जे की मशीन कॅल्क्युलेट करते. ह्या ज्या व्हॉल्यूम्स आहेत त्या डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहे. थँक्यू सो मच.